हरे कृष्ण. हॅलो, गुड मॉर्निंग. एक व्हिडिओ खास मी या ड्रेससाठी केलाय. हा ड्रेस मॅक्समध्ये 80% सेल लागला. ऑब्वियस मला खूप हौस आहे शॉपिंगची. नेहमी जात असते, कुठे सेल आहेत काय बघत असते आणि घेत असते. सो मी छान वाटला, आवडला मला. लॉंग स्लीव्ज आहे आणि छान नीच्या खाली थोडी लेंथ आहे आणि अतिशय उत्तम बेस्ट क्वालिटी आहे. त्याच्यावर प्राइस होती 1499, 1499 आणि काल तो 299ला मला मिळाला. अरे वा, इतका डिस्काउंट आहे आणि छान आहे, मला बसेल. मी न ट्राय करता घेऊन आले घरी. आणि तुम्हाला माहीत असेल तर सेलमध्ये रिटर्न किंवा एक्सचेंज ही ऑफर नसते. आणि खूप लॉजिकली तर मग सेलमध्ये कपडे का काढले जातात, तर त्याच्यात काहीतरी डिफेक्ट असतो छोटासा, जो इतका मायनर असतो की जो कळतही नाही आपल्याला. आणि इथे सुद्धा तेच झालं. जेव्हा मी आज आत्ता घरी आल्यानंतर घातला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ते सुंदर एक तुम्हाला डिझाईन जे दिसतंय ते मी बेसिकली पिन लावून हलकीशी छोटीसं केलंय तयार. अदरवाईज त्याचा एक पार्ट थोडासा मोठा होता आणि तो असं खाली लटकत होतं. ही जी फॅशन आहे ना ती अशी खाली लटकत होती. सो मी फार हुशारीने त्याचं डिझाईन बनवलंय आणि त्याच्यामुळे तो ड्रेस इतक्या स्वस्तात मला मिळाला. पण इथे जर एखादीला अशी कल्पकता नसेल तर ती अरे यार मी उगाचच घेतला, मी आता ह्याचं काय करू असं होईल. तेच आपल्या नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये सुद्धा होतं. सो आपण जेव्हा लव्ह मॅरेज असेल, अरेंज मॅरेज असेल, तिला किंवा त्याला जेव्हा पसंत करतो तेव्हा त्यातल्या आतल्या खुबी बारीक बारीक आपल्याला कळत नाहीत, माहीत नसतात. पण जसं आपण संसारात येतो, त्या व्यक्तीसोबत राहायला लागतो, तेव्हा आपल्याला त्यातल्या बारीक खुबी कळतात. आणि मग असं होतं की आता इथे रिटर्न एक्सचेंज ऑफर नाही. सो मग काय करायचं, तर मग असं काहीतरी जुगाड जमवायचं आणि असा उत्तमातला उत्तम संसार करायचा. आणि त्या कल्पकतेने जशी ही मी डिझाईन तयार केली तशी तिथे सुद्धा तयार करायची. सो नक्कीच जशी मी आता खुश दिसते हे काहीतरी केल्यानंतर, तसंच संसारात सुद्धा आनंद आहे. सो ट्राय करून बघा. बाय. हरे कृष्ण.